मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सावित्री ज्योतीला भेटून आलेली असते. लहुजी वस्ताद यांच्या तालमीमध्ये ज्योती लपून बसलेला असतो. त्याला आऊने सांगितलेलं असतं की तू फरार हो म्हणून, नाहीतर गंगाधर शास्त्री हे आता काडे भरायला लागलेले आहेत. ते तुझं काही न ऐकून घेता तुला अटक करायला लावतील. त्यामुळे इथे ज्योती लपून बसलेला असतो. तेव्हा सावित्री दबक्या पावलांनी घरी येत असते. तेवढ्यातच बाहेर पाण्याची मुकळी भरण्यासाठी इथे रखमा आलेली असते. रखमाचं लक्ष जातं आणि ती म्हणते, काय गं, कोण आहे तिकडे, कोण आहे? आणि ती म्हणते, काय गं सावित्री, तू एवढ्या रात्री तू कुठे गेली होतीस? तेव्हा सावित्री म्हणते, मी ना, ती आपली गवळ्याची सुमन, तिला तांदूळ आणि पीठ हवं होतं ना, तिकडे गेले होते. तेव्हा रखमा म्हणते, मला माहिती आहे तू ज्योतीला भेटायला गेली होतीस ना, कुठे आहे ज्योती? सावित्री तिला काहीच सांगत नाही आणि सरळ ती घरामध्ये निघून जाते. तेव्हा रखमाला कळलेलं असतं की सावित्री ज्योतीलाच भेटायला गेली होती. याचा अर्थ ज्योती पुण्यातच आहे, पुण्याच्या बाहेर गेलेला नाही. तेव्हा इथे ज्योतीला आठवत असतं. ज्योतीला सावित्री म्हणालेली असते की मालक, तुम्ही तर म्हणाला होतात की नवीन युगासाठी इथे आता तलवार नाही, बंदूक नाही, तर लेखणी महत्त्वाची आहे. लेखणी महत्त्वाची आहे असं म्हणाला होतात ना तुम्ही. मग आता हे काय तलवारीचं मध्येच? कितीही मोठं संकट आलं ना तरी आपण आपली दिशा बदलायची नाही. आपण खंबीरपणे उभं राहायचं. रात्र संपल्यानंतर दिवस हा येतोच. त्यामुळे आपण ती रात्र संपण्याची फक्त वाट बघायची. जे काही होईल ना ते चांगलंच होईल. तुम्ही फक्त पिस्तूल आणि तलवार हातामध्ये घेऊ नका. तेव्हा ज्योती तोच विचार करत बसलेला असतो. तेव्हा लहुजी वस्ताद तिथे येतात आणि म्हणतात की सावित्री घरी व्यवस्थित पोचलेली आहे. सूनबाई धीराच्या आहेत, म्हणजे इतक्या रात्री तुला इथे भाकर घेऊन आल्या. तेव्हा ज्योती म्हणतो, मला भूक लागली असेल ना म्हणून. तेव्हा लहुजी वस्ताद म्हणतात की भाकर फक्त बहाणा. सूनबाईंना काही माहिती नाही का की आपल्या आखाड्यामध्ये भाकऱ्या येतात ते? त्यांनी सुद्धा 20-20 भाकऱ्या थापून दिल्यात की. पण इथे त्या तुला फक्त बघायला आल्या होत्या. या वेळेला बाई माणूस घरातून बाहेर पडत नाही, पण त्या तुला भेटण्यासाठी इथे आल्या. तू नशीबवान आहेस की तुला सूनबाईसारखी बायको मिळाली. तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे ती. तेव्हा इथे ज्योतीला सावित्रीचा खूप अभिमान वाटत असतो. रखमा येते आणि राणोजीला उठून सांगते की तुम्ही काय इथे झोपत पडलात? तुम्हाला माहिती आहे का, सावित्री इतक्या रात्री ज्योतीला भेटून आली. तुम्ही जा आणि त्या गोऱ्या साहेबांना आणि गंगाधर शास्त्रीजवळ जाऊन सांगा की सावित्री ज्योतीला भेटायला गेली होती रात्रीच्या अंधारामध्ये. याचा अर्थ ज्योती पुण्यातच आहे, त्याला लवकरात लवकर हुडकून काढा असं सांगण्यात आलेलं असतं. इथे सगळेजण टेन्शनमध्ये असतात की आता काय करायचं, कशी ज्योतीची बाजू मांडायची. ते गोरे लोक तर त्याची वाटच बघतायत आणि गंगाधर शास्त्रीचे पायतान झिजले त्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन घेऊन. त्यांच्या हातात आयतं कोलीतच सापडले ना. तेव्हा इथे आता आऊ म्हणत असते, मी काय म्हणते, तुम्ही सगळेजण काळजी करू नका. मी जॉन साहेबांजवळ बोलले, ते म्हणालेत की ज्योतीला त्याची बाजू मांडू देतील म्हणून. तेव्हा इथे आता राजाराम दादा म्हणत असतात, अगं पण आऊ, त्यांचं कुणी नाही ऐकलं तर? तेव्हा आऊ म्हणते, माझा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे, ते मला काही फसवणार नाहीत. त्यानंतर इथे अधिकारी आलेले असतात. ते म्हणतात, गोविंद फुले बाहेर या, गोविंद फुले बाहेर या. कुठे आहे ज्योती? ज्योती लपून बसला असेल तर त्याला लवकरात लवकर बाहेर बोलवा. ही तुम्हाला काही लहान सहान गोष्ट वाटते का? तुम्हाला माहिती आहे त्याने 2 गोऱ्या अधिकाऱ्यांना मारले, ते सुद्धा भर चौकामध्ये. त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा ज्योती कुठे लपून बसलाय. त्याला उगाच तुम्ही आधार देऊ नका. आणि हे बघा, तुम्ही जर नाही सांगितलं ना ज्योती कुठे आहे ते, तर मग तुम्हाला सुद्धा ताब्यात घेतलं जाईल. आणि जोपर्यंत गुन्हेगार शरण येत नाही ना, गुन्हेगार शरण येत नाही तोपर्यंत तुम्हाला बंदिस्त करून ठेवलं जाईल. कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे गोविंददादा आणि इथे राजाराम दादा म्हणत असतात की तो कुठे आहे ज्योती, आम्हाला ठाव नाही देवा. तरीसुद्धा पोलीस अधिकारी त्यांच्यावरती काही विश्वास ठेवायला तयार नसतात. तेव्हा इथे आता जे दादा आहेत, गोविंददादा, खूप जास्त चिडलेले असतात. ते म्हणतात, ह्या पोराला एवढी मोठी चूक करायची काय गरज होती? काय गरज काय होती त्या अधिकाऱ्यांना मारायची? आणि आता लपून बसलाय कुठेतरी. हे करून काय मिळालं त्याला? सुखाचा जीव दुखात घालायची काही गरज तरी होती का?
आता कुठं कुठं बघायचं मी, असं गोविंददादा म्हणत असतात. पारू म्हणते की ते अधिकारी आल्यापासून मला तर बाई लई धडकी भरली, मला भीतीच वाटायला लागली आता. तेव्हा आऊ म्हणते, पारू तू नको घाबरू, घाबरायची काय बी गरज नाही, जे काही होईल ते चांगलंच होईल. आणि ज्योती काय हातावर हात ठेवून बसलेला नाही आहे, तो सुद्धा प्रयत्न करतोय ना तिथून बाहेर पडायला. तेव्हा इथे राणोजी माळी आलेला असतो. तो म्हणत असतो की बघितलंस ना दादा, अरे ज्योत्या नाही आला ना तर सगळ्यांना बंदिस्त करून ठेवलं जाईल. मग काय करणार आहोत आपण? आपल्याला सुद्धा शिक्षा झाली तर चालणार आहे का तुला? त्यापेक्षा मी तर म्हणतो याच्यावरती एक मार्ग काढूया. तेव्हा इथे आता चिमणाबाई म्हणते की सांगा तरी दादासाहेब याच्यावरती काय बरं मार्ग आहे? तेव्हा इथे राणोजी माळी म्हणत असतो की एकच मार्ग आहे, गंगाधर शास्त्री त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्या हातापाया पडूया, ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील आणि या सगळ्यातनं ज्योतीला सोडवतील. तेव्हा सावित्री म्हणते अजिबात नाही, काहीही झालं ना, अगदी लढायला जरी लागलं तरीसुद्धा आपण लढू, पण गंगाधर शास्त्री यांच्या पायाजवळ जायचं नाही, यांना पण ते अजिबात नाही आवडणार. त्याच्यामुळे आपण गंगाधर शास्त्रीच्या पायाशी अजिबात जायचं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो राणोजीला खूपच जास्त राग येतो. तो म्हणतो दादा बघितलंस ना, अरे त्याच्या हातापाया जर पडलो आपण तर काय होईल? ज्योती सुखरूप बाहेर पडल, पण तुम्हाला फक्त लढायचंच आहे तर लढा तुम्ही. तर इथे आता ही बातमी अगदी नायगावपर्यंत पोचलेली असते. नायगावमधले जे अधिकारी असतात ना ते इथे पाटील यांना भेटायला आलेले असतात, म्हणजे सावित्रीच्या वडिलांना. आणि पाटील अहो बाहेर या, तुमचा इथे जो जावई आहे ना त्याने 2 गोऱ्या अधिकाऱ्यांना मारलेलं आहे, ते सुद्धा पुण्याच्या बाजारपेठेमध्ये, आणि ते सुद्धा उसाने. त्यांना खूप जास्त मारले आणि आता कुठेतरी लपून बसलेला आहे. तुमच्या इथे तर शरण आला नाही आहे ना. हे बघा तुम्ही त्याला घरामध्ये लपायला जागा देऊ नका, नाहीतर तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल. तेव्हा इथे पाटील म्हणत असतात, हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा फौजदार, माझा जावई कुणी ऐरा-गैरा नाही आहे गुन्हा करून इथे माझ्या इथे येऊन लपून बसायला. त्याच्यामध्ये खूप धमक आहे, तो स्वतःची लढाई स्वतः लढेल. तर इथे सावित्री म्हणत असते की त्यांनी काही बी गुन्हा केलेला नाही आहे, काही चुकीचं केलेलं नाही आहे त्यांनी. तेव्हा दादा म्हणत असतात, अहो सूनबाई चुकीचं केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा आता आपण ज्योतीला कसं काय वाचवायचं? मी जातो ना गंगाशास्त्रीकडे, मला तसंही त्याच्याकडे जाण्याची काही इच्छा नाही आहे, पण माझ्या ज्योत्यासाठी जातो, हातापाया पडतो आणि त्याला निर्दोष सिद्ध करून घेऊन येतो ना. तेव्हा सावित्री म्हणते की दादा त्याच्या पाया पडण्यापेक्षा अहो आपण लढूया ना, आपण लढूया. मी जाते जॉन साहेबांकडे, मी त्यांना यांची बाजू समजावून सांगते, मी त्यांच्याजवळ बोलते, जॉन साहेब आपली नक्की मदत करतील. आणि तसंही एका स्त्रीची अब्रू तर वाचवली आहे ना त्यांनी, त्यासाठी तर त्यांनी त्या अधिकाऱ्यांना मारलं ना. मग कुठे चुकीचं केलं? काय चुकीचं केलं? एका स्त्रीची इज्जत वाचवणं हा काही गुन्हा आहे का? तेव्हा इथे दादा म्हणतात, अहो सूनबाई गुन्हा नाही आहे, पण त्या लोकांनी सगळा आरोप आपल्या ज्योतीवरती टाकला की नाही? आऊ म्हणते, दादा अरे नको काळजी करू, ती लढायचं म्हणते ना, आम्ही जाऊन येतो जॉन साहेबांकडे. तर इथे आता सावित्रीची आई रडत असते. आपला जावई हा आता संसार सोडून कुठेतरी लपून बसलाय, त्याच्यावरती इतका मोठा आरोप झालाय की त्याने 2 गोऱ्या अधिकाऱ्यांनी मारले, आणि हे सगळं कशासाठी? तर एका स्त्रीची अब्रू वाचवली म्हणून. पण इथे आता त्या गोष्टीचं तिला वाईट वाटत असतं आणि ती रडत असते. तेव्हा इथे पाटील म्हणत असतात, आता काय झालं रडायला? ती म्हणते, नाही रडत नाही, पण काय हो हे समजा काय झालं? जावई बापूने एवढं सगळं केलं, पण त्या बाईची अब्रू वाचवायला ना, मग का बरं आता त्यांच्या मागे हे लोक लागलेत? पाटील म्हणतात, तुम्ही रडू नका, काय बी होणार नाही जावई बापूंना, ते अगदी निर्दोष सिद्ध होतील, मला पूर्णपणे खात्री आहे. अहो एका स्त्रीवरती जर अन्याय होत असेल तर ते गप्प बसतील का सांगा बरं? तेव्हा इथे बंडोजी शास्त्री आलेले असतात. ते म्हणतात, मी तर आधीच म्हणालो होतो की तुमच्या मुलीला सावित्रीला संसार सुख अजिबातच नाही आहे, सांगितलं होतं की नाही? तेव्हा ते म्हणत असतात, अहो असं काय बोलताय, आमची पोर आहे ती, तिचा संसार आहे तो, असं बोलू नका, मार्ग काय असेल तर सांगा. तेव्हा शास्त्री म्हणत असतात, पुण्यामध्ये जे काही घडतंय त्याच्यावरती आपण कोण मार्ग काढणार? नायगावमध्ये जे काही घडतंय त्याच्यावरती मार्ग निघत नाही, तिकडे आपण काय मार्ग काढणार? तेव्हा पाटील म्हणत असतात की इथलं सोडा, तिथलं बोला, काही मार्ग असेल तर सांगा. तेव्हा इथे शास्त्री म्हणत असतात, पण मी म्हणतो काय गरज काय होती गोऱ्या अधिकाऱ्यावरती हात उचलायची? सांगा ना, आता गोऱ्या अधिकारी तुमच्या जावयाला काही माफ करणार आहेत का? तेव्हा इथे आता पाटील म्हणत असतात, जे झालं ते झालं. तेव्हा इथे शास्त्री म्हणतात की तुमचे जावई आहेतच तापट डोक्याचे, थोडं शांतपणे घ्यायला नको का?
अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला ते गोरे अधिकारीच मिळाले का त्यांना? तेव्हा इथे आता सगळे गोरी अधिकारी त्यांना समजून घ्यायला काही ते नायगावमधले बंडू शास्त्री नाही आहेत असं म्हणून आता बंडू शास्त्री हसायला लागतात. तर इथे ज्योतीच्या बाबतीत जे काही होतं ते ऐकून त्यांना आनंदच झालेला असतो. सगळे ब्राह्मण आता इथे ज्योतीच्या विरोधात झालेले असतात आणि ते गोऱ्या अधिकाऱ्यांचे आता पाया पडत असतात की ज्योतीला शिक्षा करा. तर इथे आऊ आणि सावित्री दोघीजणी आता जॉन साहेबांकडे आलेले असतात. ते जॉन साहेबांना रिक्वेस्ट करत असतात की ज्योतीने काही केलेलं नाही आहे, ज्योती निर्दोष आहे. एका स्त्रीवरती अन्याय होत होता. ते जे लोक आहेत ना गोरे अधिकारी, ते छेडत होते एका स्त्रीला म्हणून यांनी त्यांना मारलं. त्यांनी काय बी चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इथे जी आता जॉन साहेबांची बायको आहे ती म्हणत असते की जॉन, ज्योती काही कुणी गुन्हेगार नाही आहे, नॉट अ क्रिमिनल. त्याने जे काही केलं ते एका स्त्रीची इज्जत वाचवायला केलं. त्या लोकांची प्लीज मदत करा, काहीही करा पण मदत करा. ज्योतीला शिक्षा होता कामा नये, ज्योतीला त्याची बाजू मांडू द्या. तेव्हा इथे जॉन साहेब म्हणत असतात की मी तुमची मदत नक्की करेन, नक्की मी ज्योतीला बोलण्याचा अधिकार देईन, पण ज्योतीच्या बाजूने बोलणारा कुणीतरी साक्षीदार पाहिजे की तिथे जे काही घडलं ते सांगणारा कुणीतरी पाहिजे. आता तिथे जे काही घडलं ते कुणी बघितलेलं असतं तर सदाशिव आणि मोरोपंत हे त्याचे मित्र आहेत. ते इथे आय विटनेस आहेत, म्हणजे त्यांनी सगळं काही बघितलेलं असतं. आणि त्याचबरोबर ज्या स्त्रीवरती अन्याय झाला ना ती स्त्रीसुद्धा असतेच की, तिच्यासाठीच तर ज्योतीने ही मारहाण केली होती. तेव्हा इथे जॉनच्या बायकोला खूप आनंद होतो जेव्हा इथे जॉन त्यांची मदत करायला तयार होतो. म्हणजे माणुसकी ही इंग्रजांमध्ये सुद्धा होती पण ती ब्राह्मण लोकांमध्ये अजिबातच नव्हती. तर इथे आता सावित्री घरी आलेली असते. तेव्हा इथे आता चिमणाबाई म्हणत असते, अगं पण तू बाई माणूस आहेस, तू काय तिथे लढणार त्या लोकांसमोर, त्यांच्यासमोर तू काय बाजू मांडणार? तेव्हा इथे आऊ म्हणत असते, अगं मग काय करायचं बहिणी, कुणीतरी पण बोललं पाहिजेच ना ज्योतीच्या बाजूने. जर कुणीच नाही बोललं तर आपल्यालाच बोलायला लागल. तेव्हा सावित्री म्हणते, भय जर कुणीच नाही आलं बोलायला तर आपण नको का त्यांची साथ द्यायला, आपण त्यांच्या बाजूने भक्कमपणे बोललं पाहिजे. तेव्हा दादा म्हणतात, सूनबाई आहो त्या परीस जर गंगाधर शास्त्रींकडे गेलो तर ज्योती सुटेल ना, त्यांच्या हातापाया पडू, हे सगळं कशासाठी? तेव्हा आऊ म्हणते, अरे दादा ती म्हणते ना लढायचं, तर आपण देऊया की तिची साथ, राहूया की तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं. काय गरज आहे आपल्याला गंगाधर शास्त्रीकडे जायची? आणि हे सगळं त्या गंगाधर शास्त्रीमुळेच झाले असं मला वाटतंय. तो आपल्या ज्योतीच्या मागे हात धुवून पडला होता ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता आऊ जे काही बोलते ना ते अगदी पटण्यासारखं असतं. आऊ इथे जॉन साहेबांच्या इथे काम करत असते ना, आऊचे आचार विचार हे बदललेले असतात. जुने रूढी परंपरा हे जे काही असतं ना त्या विचारांची आऊ अजिबातच नसते, तिचे विचार हे बदललेले असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो सावित्री म्हणते, काही झालं तरी चालू दे, कुणी काहीही बोलू दे, पण मी यांची साथ कधीही सोडणार नाही. तेव्हा राजाराम दादा काय म्हणतात, दादा मी काय म्हणतो, आता सावित्रीने जर ठरवलं ना की लढायचं म्हणून, तर आपण ज्योती आणि सावित्रीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहूया की. प्रेक्षकांनो इथे आता चिमणाबाईला राग येतो. ती म्हणते, करा काय करायचं आहे ते तुम्हाला, काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करायची, शांततेमध्ये आयुष्य तुम्हाला जगता येतच नाही का? तेव्हा इथे आऊ म्हणते की राजारामा आणि पारू तुम्ही खूप चांगला डिसिजन घेतला आहे, खूप चांगला निर्णय आहे तुमचा, तुम्ही त्यांची साथ द्या, विजय हा आपलाच होईल. तेव्हा पारूसुद्धा म्हणते की वय आम्ही तात्यासाहेब आणि जाऊबाईंच्या बाजूने आहोत, आम्हीसुद्धा खंबीरपणे पाठीशी उभे आहोत तुमच्या. त्यामुळे आता घरातल्या लोकांचा सपोर्ट हा किती महत्त्वाचा आहे हे त्यावेळेला आता सावित्रीला सुद्धा समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता जे इंग्रज अधिकारी आहेत ना त्यांचे जे मोठे अधिकारी आहेत ते तिथे आलेले असतात. सावित्री म्हणत असते, हे बघा यांनी आमच्या मालकांनी 2 अधिकाऱ्यांना मारलं, पण त्यांनी गुन्हा केला ना, त्यांनी एका स्त्रीला छेडलं आणि म्हणून त्यांनी त्यांना मारलं. तेव्हा ते म्हणतात, पुरावा काय आहे? तेव्हा जॉन साहेब म्हणत असतात की हे बघा तुम्ही म्हणताय तसं ज्योती हा चुकीचा आहे की त्यांनी पोलीस अधिकारीवरती हात उचलला, पण जसा ज्योती चुकीचा आहे ना की त्याने चुकीचा हात उचलला, मग ते लोकसुद्धा अधिकारीसुद्धा चुकीचे आहेत की त्यांनी त्या स्त्रीची छेड काढली, त्या महिलेची छेड काढली, मग त्यांनीसुद्धा चुकीचंच केलं ना. पोलीस अधिकारी असूनसुद्धा त्यांनी एका महिलेवरती हात टाकला. तेव्हा इथे पोलीस अधिकारी म्हणतात की पुरावा हवा आहे, ते जिथे ज्यांनी बघितलंय ना तिथे आता पुरावा हवा आहे. तर सावित्री म्हणत असते की लहुजी वस्ताद यांनी मला कोडं टाकलं, गरुड म्हणजे मालक, त्यानंतर टिटवी म्हणजे ती बाई
आणि ते पोलीस अधिकारी आहेत ना, ते कोण? ते साप आणि आजूबाजूला बघणारे झाडं. मग याच्यामध्ये बोलणार कोण? झाडं तर काही बोलणार नाही. सापाने स्वतः डान्स केलाय ते काही बोलणार नाही आणि आता मालक गरुडाचं काही कुणी ऐकणार नाही. मग बोलणार कोण? तर बोलणार टिटवी. टिटवी म्हणजे जी बाई जिची छेड काढली ती बाई बोलणार, ती यांच्या बाजूने साक्ष देणार, असं सावित्री आता म्हणत असते.